14 एप्रिलला सूर्य हे मेष राशीमध्ये गेलेले आहेत आणि सूर्य मेष राशीमध्ये गेल्यानंतर खूप जास्त बलवान आणि पॉवरफुल होतात. कसा जाणार आहे मीन राशीसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगेन. मीन राशीच्या 7:30 सुरू आहे. दुसऱ्या घरामध्ये सूर्य हा राशी परिवर्तन करत आहे. दुसऱ्या घरी धनसंपत्ती धनाला दाखवतं, त्याचबरोबर वाणीला दाखवतं, परिवाराला दाखवतं. तर या गोष्टी जेव्हा तुम्ही बघता तेव्हा सूर्य इथं उच्च असेल तर चांगल्या गोष्टी धनसंपत्तीसाठी तर चांगल्या आहेत. पण इथे थोडंसं एक होतं की वाणीवर थोडासा कडकपणा येतो सूर्यामुळे. त्यामुळे तुम्ही कधी घरामध्ये बोलत असाल किंवा मित्रमैत्रिणी बोलत असाल तर तुमच्या वाणीवर तुम्हाला कंट्रोल करणं फार गरजेचं आहे. असं अधिकार दाखवणे किंवा थोडंसं रागवून बोलण्यासारखं तुमचं बोलणं होऊ शकतं आणि प्रॉब्लेम तुमच्याकडूनच असेल, त्यांच्याकडून नसेल. त्यामुळे कदाचित इथे थोडेसे संबंध बिघडले जातील किंवा घरामध्ये थोडंसं वातावरण थोडंसं बिघडेल. याची काळजी घेणे मीन राशीच्या लोकांनी गरजेचं आहे. त्याचबरोबर एक लक्षात घ्या, शनी 7:30 सुरू आहे. मी नेहमी सांगते की शनी 7:30 जेव्हा सुरू असते तेव्हा कामामध्ये फार बदल होतात. काही जणांचे जॉबमधून तुम्ही बिझनेसमध्ये जाता, बिझनेसमधून तुम्ही नोकरीमध्ये जाता किंवा कधी कधी तुम्हाला असं जाणवेल की खूप वेळा तुम्ही जो फील्ड काम करता त्या फील्ड कदाचित चेंज होऊ शकतं. त्यामुळे एक आहे की नवीन सुरुवात होणार आहे तुमच्या कामाची. जर तुम्ही त्याच्या पद्धतीने विचार करत असाल तर या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी फार चांगल्या असतील. मित्रमैत्रिणीशी थोडंसं बोलताना, परिवाराशी बोलताना थोडंसं काळजीपूर्वक राहा. थोडंसं खर्चसुद्धा इथे दाखवते. स्पेशली जे CA आहेत, डॉक्टर आहेत, कन्सल्टन्सी करतात त्या लोकांसाठी फार चांगला काळ आहे. वकील आहेत त्यांच्यासाठी चांगला काळ आहे. त्यामुळे नक्कीच चांगल्या गोष्टी इथे तुम्हाला पाहायला मिळतात. आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. थोडासा खर्च होऊ शकतो काही गोष्टींसाठी. त्याही गोष्टींची काळजी घ्यायची, स्वतःची काळजी घ्या. जे उपाय सांगितले ते नक्की करा. येणारा हा जो काळ आहे तो तुमच्यासाठी नक्कीच चांगला जाईल. त्यामुळे बेस्ट ऑफ लक.